भारतीय जनता पार्टीचे दाजी म्हणजे त्यांचे दाजी आपले नाही आहेत, रावसाहेब दानवे हे तुम्हाला सगळ्यांना माहित असतील. या रावसाहेब दानवेंनी काय फुलं उधळलेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ज्या भारतीय जनता पार्टीनं चुना लावून अख्ख्या देशभर बोंबाबोंब केली, बटेंगे तो कटेंगे, एमआयएम असं आहे, मुस्लिम असे असं झालं तर झालं. त्याच मुस्लिम समाजाच्या एका सभेमध्ये जाऊन गपचूप काही मतांसाठी रावसाहेब दानवे काय म्हणाले तुम्हाला माहिती आहे का? हत्या होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत. आणि ये रावसाहेब दानवे काय बोलतात तिथे जाऊन त्या मुस्लिम लोकांना की ज्या वेळेला गोहत्या कायदा आला त्यावेळेला माझ्या समोरचे काही मुस्लिम बांधव सोबत होते, ते आम्हाला म्हणाले की रावसाहेबजी आता गोहत्या बंदी कायदा आलाय, आम्हाला आता गायी कापायला परवानगी नाहीये आणि आमची बकरी ईद देखील आलेली, आम्ही सण कसा साजरा करायचा? त्यावेळेला हा दलिंदर काय बोलतो, नेता हा बोलतो की जोपर्यंत रावसाहेब दानवे जिवंत आहे तोपर्यंत तुमचा सण हा कोणी रोखू शकत नाही, तुम्ही बिंदास गायी कापा. अशा नेत्याला भारतीय जनता पार्टी किती दिवस आपल्या बोकांडी बसवून घेणार आहे? अशा नेत्यावरती भारतीय जनता पार्टी कधी कारवाई करणार आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. आणि जर अंधभक्त स्वतःला हिंदू समजत असतील तर या माणसाला पक्षातनं हकालपट्टी करेपर्यंत, इव्हन त्यांच्यावरती कारवाई होईपर्यंत, कारण गो हत्याबंदी कायदा आहे त्या कायद्याचं या माणसानं खेळ केल्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करून समाजामध्ये वाद करण्यासारखी गोष्टी करण्यासाठी या माणसावरती कायदेशीर कारवाई करणं या अंधभक्तांनी मागणी करणार आहेत का? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची विचारधारा काय आहे, विचारसरणी काय आहे, राज्यातल्या देशातल्या जनतेला कळू द्या.